नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। मद्य पिऊन वाहन चालवल्यानंतर होणारे अपघात, विशेषतः राज्यभरात गाजलेला कल्याणी नगरमधील हाय प्रोफाईल अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने मद्यपी वाहन चालकांवर वक्रदृष्टी टाकली असून वर्षभरातच तब्बल 6658 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे। पोर्शे अपघातानंतर ही कारवाई तीव्रतेने केली आहे। फक्त कारवाईच न करता या चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी देखील कारवाई केली आहे। त्यामुळे आता अशा वाहन चालकांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे। मद्यपींवर लगाम देखील काही प्रमाणात बसलाय। कल्याणी नगर भागात पबमध्ये पार्टी केल्यानंतर मद्याच्या नशेत असलेल्या अल्पवयीन धनिक मुलांना भरधाव पोर्शे ह्या अलिशान कारने IT इंजिनियर तरुण तरुणीला उडवले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। हे प्रकरण राज्यभरात गाजलं। पोलीस नंतर ससून आणि राजकीय हस्तक्षेप या गोष्टीमुळे सातत्याने पुणेकरांचं लक्ष लागलं होतं। अपघातामुळे शहरातील वाढती पब संस्कृती आणि त्याच्या नावाखाली होत असलेला नंगानाच देखील समोर आलाय। त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे। हॉटेल्स, विशेष करून शहरातील पब तसेच अल्पवयीन वाहन चालक आणि मद्यपींवर जोरदार कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात। त्यानुसार सातत्याने अचानक विशेष मोहीम राबवून वाहतूक पोलीस अल्पवयीन वाहन चालक आणि मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करतायत। मे 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत वाहतूक पोलिसांनी 6658 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे। फक्त कारवाई न करता त्यांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवलाय, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।